नमस्कार. मी विलास शिंदे. कॅलिग्राफी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, कॅलिग्राफी या नावाचाच मूळ अर्थ आहे सुंदर हस्ताक्षर. मला सांगा, कुणाला वाटत नाही हो की आपलं अक्षर सुंदर असावं? प्रत्येक पालकाची, प्रत्येक विद्यार्थ्यांची इच्छा असते की माझं अक्षर, माझ्या मुलांचं अक्षर सुंदर व्हावं. पण पाहायला गेलं तर आज की अगदी मोजक्याच मुलांची अक्षर आपल्याला सुंदर पाहायला मिळतात. असं का? तर त्याच्यामध्ये त्यांना मिळालेल्या योग्य मार्गदर्शनाचा अभाव असं आपण या ठिकाणी समजायला काही हरकत नाही. कारण योग्य मार्गदर्शन असेल आणि त्या विद्यार्थ्याचीही करायची तयारी असेल तर प्रत्येकाचं अक्षर सुंदर होतं, हे आपल्याला ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आपण मराठी, इंग्रजी आणि कर्सिव्ह ह्या 3 विषयाचा अभ्यास करून आपलं अक्षर अतिशय सुंदर करणार आहोत. तर सुरुवातीला आपण इंग्रजी हा विषय घेणार आहोत. या विषयाची तयारी करत असताना किंवा इंग्रजीचं अक्षर सुंदर करण्यासाठी आपल्याला काही बेसिक गोष्टीचा सराव करणं गरजेचं असतं. त्याच्या सराव करणं म्हणजे काय, तर त्याच्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. एकदा एका कॉन्ट्रॅक्टरने एक 10 मजली बिल्डिंग उभा केली. गंमत अशी झाली, 10 मजली बिल्डिंग उभारायच्या शेवटच्या टप्प्यात गेल्यानंतर कॉलॅप्स झाली. मग कॉलॅप्स होण्यामागची कारणे शोधण्यात येऊ लागली. त्यावेळेस त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की त्या जमिनीचा अंदाज घेऊन जिथं ती बिल्डिंग उभा केली होती तिथला त्या बिल्डिंगचा पाया जो घेतला होता तो अतिशय म्हणजे तो मजबूत केला गेला नव्हता. त्यामुळे ती बिल्डिंग कोलॅप्स झाली. मित्रांनो, अगदी असंच आपल्या अक्षराचं हे होतं. ज्यांचं अक्षर सुंदर झालं नाही प्रयत्न करूनही किंवा ज्यांचं खराबच राहिलं त्यांचं आपल्या उदाहरणाप्रमाणे आपल्याला सांगता येईल. म्हणजे काय, त्यांच्या अक्षराची बिल्डिंग कोलॅप्स झाली. तर हे बिल्डिंग कोलॅप्स होऊ नये आणि आपलं अक्षर अतिशय छान व्हावं याच्यासाठी आपल्याला काही बेसिक गोष्टी येणं किंवा त्याचा सराव करणं गरजेचं असतं. बेसिक गोष्टी म्हणजे काय, त्या अक्षराचे ते मूळ अवयव असतात. मूळ अवयव म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला आपण बेसिक स्ट्रोक्स म्हणतो. या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी 4 स्ट्रोक दिलेत. पहिला स्ट्रोक आहे राईट स्लॅंट लाईन, दुसरा लेफ्ट स्लॅंट लाईन, तिसरा स्लिपिंग लाईन आणि चौथा आहे स्टँडिंग लाईन. असे 10 ते 12 स्ट्रोक आहेत. त्याची जर आपण प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने केली, मी सांगतोय त्या पद्धतीने केली किंवा त्याच्यापेक्षा जास्त केली तर तुमचं अक्षर सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. पहिला स्ट्रोक असतो राईट स्लॅंट लाईन. हा राईट स्लॅंट लाईन स्ट्रोक म्हणजे उजवीकडे झुकलेली तिरपी रेषा. या पद्धतीने आपण एक वळ काढूया. या पद्धतीने राईट स्लॅंट लाईन काढता येईल. शक्यतो ह्या दोन स्ट्रोक मध्ये समांतर, या काढलेल्या रेषांमध्ये समांतर येईल याची काळजी या ठिकाणी घेऊया. म्हणजे आपल्याला दोन शब्दामध्ये शब्दातील अक्षरामध्ये समांतर ठेवण्याची सवय लागते. त्यानंतर आहे लेफ्ट स्लॅंट लाईन. तेही डावीकडे झुकलेली तिरपी रेषा या पद्धतीने काढून घ्यायची. अशा पद्धतीने आपण लेफ्ट स्लॅंट लाईन काढू शकतो. मित्रांनो, ही लाईन राईट स्लॅंट लाईन आणि लेफ्ट स्लॅंट लाईन काढली किंवा ज्यावेळेस आपण राईट स्लॅंट लाईनची प्रॅक्टिस करतो त्यावेळेस एक वळ भरून काढून पूर्ण त्या पद्धतीनेच आपल्याला एक पेज भरून काढायचं आहे. ही या स्ट्रोकचा प्रॅक्टिस करत असताना किंवा ही लाईन काढत असताना ती 1-2 पेज भरून तुम्ही काढली पाहिजे. त्यानंतर आहे लेफ्ट स्लॅंट लाईन. याही
लाईनची प्रॅक्टिस करत असताना म्हणजे प्रत्येक स्ट्रोक आपण 1-2 पेज तरी काढलं पाहिजे. आपण जेवढे स्ट्रोक घेणार आहे तेवढे. त्यानंतर आहे स्लिपिंग लाईन म्हणजे आडवी तिरपी रेषा, सॉरी आडवी रेषा. अशा पद्धतीने आपण स्लिपिंग लाईनचे 1-2 पेज काढू शकतो. त्यानंतरचा पुढचा स्ट्रोक आहे स्टँडिंग लाईन. अशा पद्धतीने स्टँडिंग लाईनची आपण प्रॅक्टिस केली. तुम्ही जेवढी स्टँडिंग लाईनची जास्त प्रॅक्टिस करतात तेवढं फायद्याचं आहे. म्हणजे अक्षर सरळ रेषेत येतात, आपलं रायटिंग पूर्ण स्टँडिंग लाईन मध्ये दिसतं. इंग्लिशमध्ये तर इंग्लिशमध्ये मराठीमध्ये या लाईनचा स्ट्रोकचा खूप महत्वाचा उपयोग आहे. अशा पद्धतीने आपण 4 स्ट्रोक काढले. ह्या चारही स्ट्रोकची तुम्हाला जमेल तेवढी जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. स्ट्रोक काढण्यामागचा एकच उद्देश आहे की आपली बोट लवचिक होतात आणि आपल्याला पाहिजे तसं वळणदार अक्षर नंतर काढता येते. यानंतर या स्ट्रोक पासून तयार होणारी अक्षर आपण पाहूया, म्हणजे तुम्हाला स्ट्रोक काढण्यामागचं महत्व लक्षात येईल. आता आपण 4 स्ट्रोक घेतले आणि त्या 4 स्ट्रोक पासून तयार होणारी अक्षरे पाहूया किंवा इंग्लिश मधील लेटर्स पाहूया. सुरुवातीला आपण जो स्ट्रोक काढला होता ती काढली होती राईट स्लॅंट लाईन, त्यानंतर लेफ्ट स्लॅंट लाईन आणि नंतर काढली होती स्लिपिंग लाईन. स्ट्रोक सुद्धा आपण क्रमाने घेतले होते तुम्हाला लेटर काढण्यासाठी त्याचा उपयोग होईल म्हणून. अशा पद्धतीने आपण कॅपिटल ए काढूया. सुरुवातीला राईट स्लॅंट लाईन काढायची, नंतर लेफ्ट स्लॅंट लाईन आणि नंतर मधली स्लिपिंग लाईन. त्यानंतर या स्ट्रोक पासून तयार होणारे आणखी पुढचे काही लेटर पाहूया. ई, स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, स्लिपिंग लाईन आणि स्लिपिंग लाईन. शक्यतो सगळ्यात वरची आणि सगळ्यात खालची ह्या लाईन एका सरळ रेषेत येतील आणि मधली ह्या दोन्ही लाईन पेक्षा छोटी येईल याची काळजी घ्यायची. अशा पद्धतीने आपण ए काढू शकतो. पहा, सुरुवातीला स्टँडिंग लाईन, नंतर स्लिपिंग लाईन, स्लिपिंग लाईन, स्लिपिंग लाईन, वरून खाली स्लिपिंग लाईन काढत यायचे. त्यानंतर आहे एफ, स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, स्लिपिंग लाईन. यामध्ये सुद्धा वरच्या स्लिपिंग लाईन पेक्षा मधली स्लिपिंग लाईन ही थोडी लहान आहे. त्यानंतर काढूया एच, स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, स्टँडिंग लाईन. ह्या जी स्टँडिंग लाईन काढतोय आपण त्या स्टँडिंग लाईनचा चौथा स्ट्रोक. जर स्टँडिंग लाईनची चांगली प्रॅक्टिस झाली तर सगळे अक्षर आपल्याला सरळ एका रेषेत काढता येतात. त्यानंतर आहे आय, स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, स्लिपिंग लाईन. शक्यतो सर्व अक्षर सरळ एका रेषेत छान काढता येते याचा सराव करूया. के, स्टँडिंग लाईन, राईट स्लॅंट लाईन, लेफ्ट स्लॅंट लाईन. के काढत असताना सुरुवातीला स्टँडिंग लाईन काढायची, नंतर राईट स्लॅंट लाईन आणि थोडा डिस्टन्स ठेवून लेफ्ट स्लॅंट लाईन. या पद्धतीने आपल्याला के काढता येईल. त्यानंतर आहे एल, स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन. जेवढे आपण स्ट्रोक शिकलो त्या स्ट्रोक पासून तयार होणारे अक्षर शिकत आहोत. त्यानंतर आहे एम, स्टँडिंग लाईन, लेफ्ट स्लॅंट लाईन, राईट स्लॅंट लाईन आणि आहे स्टँडिंग लाईन. ह्या लेफ्ट स्लॅंट लाईन आणि राईट स्लॅंट लाईन 3 लाईन मध्ये काढायचे आहेत आपल्याला. म्हणजे स्टँडिंग लाईनचं डिस्टन्स जेवढं आहे, जेवढी लेंथ आहे तेवढी आपल्याला लेफ्ट स्लॅंट लाईन, राईट स्लॅंट लाईन काढायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला एम काढता येईल. त्यानंतर आहे एन, स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लेफ्ट स्लॅंट लाईन, स्टँडिंग लाईन. पुन्हा एकदा काढूया. स्टँडिंग लाईन, लेफ्ट स्लॅंट लाईन, स्टँडिंग लाईन.
म्हणजे सुरुवातीला स्टँडिंग लाईन काढायची, नंतर लेफ्ट स्लॅंट लाईन काढायची आणि नंतर स्टँडिंग लाईन काढायची. टी स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन. सुरुवातीला स्टँडिंग लाईन काढायची आणि नंतर स्लीपिंग लाईन. पुढचं लेटर पाहूया. व्ही लेफ्ट स्लॅंट लाईन, राईट स्लॅंट लाईन. मित्रांनो बारकाईने लक्ष द्या, काढत असतानाचा तो क्रम चुकायचा नाही. क्रम नाही चुकलं तर आपण योग्य पद्धतीने जर लेटर्स लिहिले तर कितीही फास्ट लिहिलं तरी अक्षर खराब येत नाही. बऱ्याच वेळा मुलांची तक्रार असते, आम्ही स्लो लिहिले की छान येतं आणि फास्ट लिहायला गेलं की ते अक्षर चांगले येत नाही. तर त्याचं कारण एकच की आपण योग्य पद्धतीने लिहित नाही. जर आपण योग्य पद्धतीने जर क्रमानुसार म्हणजे अक्षराचा जसा क्रम आहे, जसं ज्या मुळातून ते अक्षर तयार झाले त्या पद्धतीने जर आपण लेटर काढली तर आपलं अक्षर खराब होत नाही, कितीही फास्ट काढलं तरी. फी काढलं, लेफ्ट स्लॅंट लाईन, राईट स्लॅंट लाईन. त्यानंतर आपण डब्ल्यू पाहूया. 2 वेळा वे काढायचं. लेफ्ट स्लॅंट लाईन, राईट स्लॅंट लाईन, लेफ्ट स्लॅंट लाईन, राईट स्लॅंट लाईन. असं एकमेकाला जोडून 2 वेळेस व्ही काढलं की आपल्याला डब्ल्यू पाहायला मिळेल. त्यानंतर आहे एक्स लेफ्ट स्लॅंट लाईन, राईट स्लॅंट लाईन. शक्यतो सेंटरला ह्या दोन्ही रेषा एकत्र येतील याची काळजी घ्यायची. म्हणजे हे जे स्ट्रोक आहेत लेफ्ट स्लॅंट लाईन आणि राईट स्लॅंट लाईन या पद्धतीने काढून आपण एक्स काढू शकतो. त्यानंतर आहे वाय लेफ्ट स्लॅंट लाईन, राईट स्लॅंट लाईन आणि स्टँडिंग लाईन. पहा वाय कसा काढला. सुरुवातीला लेफ्ट स्लॅंट लाईन काढली, हात उचलला, त्यानंतर राईट स्लॅंट लाईन काढून हात न उचलता सरळ आपण खाली आलो. म्हणजे राईट स्लॅंट लाईन काढली हात न उचलता सरळ खाली आल्यास आपल्याला वाय काढता येतं. वाय काढत असताना सगळ्यात वरती व्ही तयार झालं हे लक्षात ठेवल्यास आपल्याला वाय काढण्यासाठी मदत होते. आणि त्यानंतर या स्ट्रोक नुसार तयार होणारा शेवटचा लेटर आहे, शेवटचा अक्षर आहे झेड. स्लीपिंग लाईन, राईट स्लॅंट लाईन, स्लीपिंग लाईन. म्हणजे ज्यावेळेस वरची स्लीपिंग लाईनचा जी सुरुवात आहे, स्ट्रोक आहे, स्ट्रोकचा आणि हा स्ट्रोक राईट स्लॅंट लाईनचा हे सरळ एका रेषेत येतील आणि हा शेवटचा स्ट्रोक आणि हा सरळ एका रेषेत येतील याची काळजी घ्यायची. अशा पद्धतीने फक्त आपण 4 स्ट्रोक शिकलो आणि त्या 4 स्ट्रोक पासून तयार होणारे सगळे आपण अक्षरे पाहिली. म्हणजेच आपण ए टू झेड लेटर्स पाहिले 4 स्ट्रोक आणि त्या 4 स्ट्रोक पासून तयार होणारे हे लेटर्स. मित्रांनो एकदाच काढून ह्याचा सराव किंवा प्रॅक्टिस होणार नाही. तुम्ही ह्या ए चं एक पान काढू शकता, ई चं एक पान काढू शकता. सगळे अक्षरे एकदाच काढून त्याचा सराव करायचा नाही. बऱ्याच वेळा शाळेमध्ये स्कूलमध्ये सांगितलं जातं की रोज एक पान लिहून आणा आणि मग तुमचं अक्षर सुंदर होईल, छान होईल. पण आपण एकदाच सगळं लिहून कधी अक्षर छान होत नाही. जे आपण लिहित असताना लिखाणामध्ये जे अक्षर आपल्याला चांगली काढता येत नाही त्याच अक्षराचा जर आपण पुन्हा पुन्हा सराव केला तर आपल्याला ते अक्षर छान येतं. ऑटोमॅटिक आपलं अक्षर चांगलं होऊ लागतं. म्हणजे सांगायचा उद्देश काय, तर प्रत्येक अक्षर एका अक्षराचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा. एचा, ईचा, ए आल्यानंतर एफचा, एफ आल्यानंतर एचचा, असं प्रत्येक अक्षरात जेवढे लेटर काढलेत आपण त्या प्रत्येक लेटरचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा. एका पानावरती एक पान भरून समजा झेड काढायचं तर झेडच एक पान भरून काढायचं आणि काढल्यानंतर सगळ्या अक्षराचे एक एक पान काढल्यानंतर परत ए पासून झेड पर्यंत आपल्या 4 स्ट्रोक पासून जेवढे अक्षर तयार झाले किंवा हे लेटर तयार झाले त्याचा पुन्हा एका लाईन वरती हे लेटर्स काढून पुन्हा आपण एक पान भरून जर ह्याचा सराव केला आणि हे लेटर चांगल्या पद्धतीने काढता आले तर आपल्या रायटिंग मध्ये लिहित असताना आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल आणि हळूहळू आपलं अक्षर वळंदाज होत जाईल. या आजच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपण 4 स्ट्रोक आणि त्यापासून तयार होणारे अक्षरे एवढेच पाहणार आहेत. त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे स्ट्रोक आणि त्यापासून तयार होणारे लेटर्स पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.